नमस्कार. हे दोन मी लिहिलेले लेख आपणास वाचून दाखवित आहे. माझे विनोदी लेख, दोन लेख. पहिला लेख आहे तीच अदलाबदल. आता काय उन्हाळा सुरू झाला आहे पहा. अजून तर 2 महिने पुढचे जायचेत. कसे ठरावे? आता तर एप्रिल 2025. एप्रिल, मे, जून. पण यामुळे गंमतशीर प्रॉब्लेम निर्माण झाला आहे बघा. दुपारी पंखा लावला की थोड्या वेळात लगेच गरम हवा सुरू होते. मग फॅन बंद करून AC लावावा. AC लावायला पाहिजे. त्यासाठी खोलीचे दार बंद करावे लागते. मग थोडा वेळ ACची थंड हवा अगदी मस्त वाटते. पण हवा जास्तच गार पडली की मग अंग जड होऊन जातं. मग लगेच AC बंद करून पुन्हा फॅन लावायचा आणि दार उघडायचं. त्यामध्ये थोडा वेळ पंख्याची थंड हवा येते, ती छान वाटते. पण पुन्हा गरम हवा सुरू होते. ती गरम हवा निर्माण झाली की लगेच पुन्हा फॅन बंद करा, पुन्हा दार लावा, पुन्हा AC सुरू करा. 15 मिनिटांनी पुन्हा AC बंद करा, दार उघडा आणि परत फॅन लावा. हे सतत चालू. दिवसा ठीक आहे हो, पण रात्री बेजारीच की. दार बंद करा, पंखा बंद करा, AC लावा. पुन्हा AC बंद करा, दार उघडा, पंखा सुरू करा. दर 20 मिनिटांनी पंखा बंद करून AC लावायचा आणि नंतर AC बंद करून पुन्हा पंखा लावायचा. आपण झोपेत असतो रात्री. आता काय सुरू करायचे आणि काय बंद करायचे, दार बंद करायचे का उघडे ठेवायचे, काहीच लक्षात राहत नाही. AC, पंखा, दार आणि पुन्हा दार, पंखा, AC. रात्रभरतीच अदलाबदल. पंखा बंद करून AC लावणे आणि AC बंद करून पुन्हा पंखा लावणे, याच्यातच सगळी रात्र जाते हो. झोप राहिली बाजूला. आता हा माझा दुसरा लेख पहा. चूक कुणाची. तर या मोबाईलचे आणखी एक दुखणे तुम्हाला माहीत झाले का? पहा, मोबाईलचं. तुम्ही समजा एखाद्याला फोन लावला, 8-10 वेळेस रिंग वाजून देखील समजा तिकडून कोणी उचललाच नाही, तर आपण काय करतो? आपला मोबाईल मग बंद करून टाकतो. आपण मोबाईल बंद केला की मग लगेच तिकडून तो आपल्याला मोबाईल लावतो आणि आपल्यालाच म्हणतो, अरे काय राव, थोडंसुद्धा तुम्ही थांबत नाहीत, फोन उचलूस तर लगेच बंद करता. दरवेळी असंच करता राव तुम्ही. पहा, ऐकलं काय बोलणं. आता 10 वेळा रिंग ऐकून देखील तो जर फोन लवकर घेत नाही, तर चूक कोणाची, आपली का त्याची? समजा आपण फोन लावला आणि 2-4 वेळा रिंग ऐकल्यावर जर आपण लगेच बंद केला, तर त्याचे हे म्हणणे ठीक आहे. आपण लगेच बंद केलेला असतो असं त्याला वाटणं योग्य आहे. पण 10 वेळेस रिंग ऐकून उचलायचं नाही आणि पुन्हा आपणच बोलायचं, हा काय प्रकार म्हणावा? आणि पुन्हा म्हणे आपणच दरवेळी फोन कट करतो, हे त्याचे बोलणे. प्रत्येकाला हे लक्षात यायला हवे की 8-10 वेळेस रिंगटोन वाजते, तोवरच आपण त्वरित तो उचलावा रिंग बंद होण्याच्या आत. नाहीतर ती त्याची नव्हे, आपली चूक आहे. पण हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना. जस्ट थिंक अबाउट इट. सतत रिंग ऐकू येऊन देखील जर फोन नाही उचलला गेला, तर चूक कोणाची?